झी 24 तास एक पाऊल पुढे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल संध्याकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली। टोल आकारणीच्या मुद्द्यावर यावेळी चर्चा झाल्याचं सांगण्यात येत असलं तरी दोन्ही बाजूंकडून प्रसार माध्यमांना माहिती देण्याचं टाळलं जात असल्यामुळे एकूणच या भेटीच्या हेतूबाबत शंका घेतली जाऊ लागली। याविषयी अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे आपल्याकडे आलेली आहे की संध्याकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची राज ठाकरे यांनी भेट घेतलेली आहे। अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे। दिनेश, काय वाटतं या भेटीमागचं कारण काय असू शकतं, काय संकेत मिळाले? मृदुला, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल संध्याकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतलेली आहे। या भेटीकडे दोन मुद्द्यां किंवा दोन अँगलने बघितलं जाऊ शकतं। या भेटीचं कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तसंच मनसेतून जे सांगितलं जात आहे की टोल विषयासंदर्भात राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटले। याआधी 10 ऑगस्टला राज ठाकरे आणि मुख्यमंत्री यांनी राज्यात टोल आकारणी विषयावरून सध्या जे एकूणच परिस्थिती आहे त्या संदर्भात चर्चा झाली होती। मनसेनं गेल्या 2 महिन्यापूर्वी टोलच्या मुद्द्यावर राज्यभर आंदोलन हाती घेतलं होतं। त्यांनी एक सर्वेक्षणही केलं होतं कशा पद्धतीने महाराष्ट्रात टोलच्या माध्यमातून लूट सुरू आहे याची परिस्थिती त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपुढे मांडली होती। मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणावर विभागीय अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देणार असल्याचं आश्वासन राज ठाकरे यांना दिलं होतं। मात्र 10 ऑगस्ट नंतर अद्यापपर्यंत याबाबत कुठली कार्यवाही झालेली नाही। त्यामुळे राज ठाकरे कुठेतरी याविषयी असमाधानी आहेत आणि त्याच मुद्द्यावर टोलचा जो प्रश्न आहे तो मार्गी लावण्यासंदर्भात ते मुख्यमंत्र्यांना भेटले अशा संदर्भात माहिती मिळते। झी24 राज ठाकरे यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी राज ठाकरे यांनी हीच माहिती दिली की टोलच्या मुद्द्यावर आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। तसंच मनसे या प्रश्नावर याचिका दाखल करण्याच्याही तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे। हा मुद्दा झाला भेटीचा। मात्र ही जी माहिती आहे मुख्यमंत्र्यांना काल राज ठाकरे ही माहिती करून प्रसार माध्यमांपासून टाळण्यात आली। प्रसार माध्यमांना या भेटीची कल्पना देण्यात आली नाही। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या घडामोडी सुरू आहेत उपमुख्यमंत्री पदावरून पवार पायउतार झालेले आहेत। अजित पवार विरुद्ध मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पर्यायानं मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा जो संघर्ष सुरू आहे त्या सर्व वादावर किंवा एकूण परिस्थितीवर ज्या महाराष्ट्रातल्या घडामोडी सुरू आहेत त्यावर राज ठाकरे यांनी कुठलेही भाष्य केलं नाही। राज ठाकरे यांनी भूमिका जाहीर केली आहे की नवीन वर्षात आपण या सर्व प्रकरणाचा मग ते महाराष्ट्रातली प्रकरणं असतील किंवा केंद्रातली काही प्रकरणं असतील जी विविध प्रकरणं घोटाळ्यांची काही प्रकरणं उघडकीस येत असतील ती त्या विषयी आपण पुढच्या वर्षी नवीन वर्षात जी काही आपली भूमिका आहे ती मांडायची ती मांडू। मात्र एकूणच त्यांचं आजपर्यंतचं जे राजकारण आहे ते काँग्रेस दार्जीनं दिसलेलं आहे। काँग्रेसच्या धोरणांचा अनेकदा राज ठाकरे यांनी पाठिंबा दिलेला आहे किंवा त्याचं स्वागत केलेलं आहे। नुकताच जो निर्णय झाला त्यालाही राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवसेनेबाबतची जी भूमिका असेल, शिवसेना हा त्यांचा राज्यातला क्रमांक निश्चित दिनेश ही माहिती दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद। हे होते आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे। तर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आता आपल्याकडे आलेली आहे ती म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल संध्याकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली। टोल आकारणीच्या मुद्द्यावर यावेळी चर्चा झाल्याचं जरी सांगण्यात येत असलं तरी दोन्ही बाजूंकडून प्रसार माध्यमांना माहिती देण्याचं टाळलं जात असल्यामुळे एकूणच या भेटीच्या हेतूबाबत शंका उपस्थित होते। झी 24 तास एक पाऊल पुढे।